हॅलो, हाय गाईज, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की मी आज अशी का रेडी झाली आहे, आज ब्लॉगिंग का करत आहे मी. किती दिवसानंतर ना करेन सर्वाला बोलतो ते ब्लॉगिंग, पण मी आजपासून स्टार्ट करणार आहे ब्लॉगिंग. आज ब्लॉग करायचं कारण म्हणलं ना, आज शनिवार आहे, ह्यांना सुट्टी होती ऑफिसला आणि मी ह्यांना खूप भांडण केली की मला कुठंतरी घेऊन जावं. तर मला त्यांनी आता घेऊन जात आहेत. तर पुढे बघा काय काय होईल. तर चला दाखवते मी तुम्हाला. हे आमच्या शेतामधली कांदे असं उन्हाला वाळत गाठले आहेत उन्हाला, आणि इथं छानसं असं झाडं आहे ती फुलाचे. आम्ही वर झाडं उगवले आहेत फुलांचे छान छान, आणि चाललो आहे आम्ही आता बाहेर. अशा प्रकारे आम्ही निघलो जायसाठी. तर कुठे जायचं मला बी माहीत नव्हतं, कुठं जायचं आहे ते. मग ह्यांनी मला सांगितले की आपण चाललो आहेत कपडे आणायला हलसंगीला. तर आम्ही गेलो हलसंगीला कपडे आणायसाठी. आणि हलसंगीला जायच्या आधी ह्यांनी काय म्हणले, चला आपण जेवण करूयात बाहेर हॉटेलमध्ये. तर आम्ही सागर हॉटेलला आलतो. शिवा असं फिंगर चिप्स खात होता, त्याला फिंगर चिप्स खूप आवडत होती. आणि माझा व्हिडिओ करू नको म्हणतो, चिरकल आम्हाला. मी तेव्हाच मोबाईल खाली ठेवले आणि आम्ही जेवण ते करून हलसंगीला गेलो कपडे आणायसाठी. मग शिवांश, मी आणि शिवांशचे पप्पा असं म्हणून आम्ही हलसंगीला निघलो कपडे आणायसाठी. आणि अशा प्रकारे आम्ही चाललो आहे. आता आम्ही हलसंगीला कपडे आणायचं कारण काय, ते न्यू ट्रेंडिंग आलं आहे बघा, ट्रेंडिंगला ते असं कानामध्ये घातलं तर ट्विंग ट्विंग वाजते बघा, ते ट्रेंडिंगला आलं आहे नाही, ते आणायसाठी आम्ही आलतो हलसंगीत. तर आलो आम्ही हलसंगीत शॉपला. आणि शिवा बघितला ते न्यू ट्रेंडिंगचं बघा तिथं आहे नाही, ते शिवांशने बघितलं. माझं ते घ्यायला चला आता. आमच्या आत्यांनी साडी दिली ती, सेम तशीच साडी आणा म्हणून. मग आम्ही सेम तशीच साडी आणायसाठी त्या काउंटरला ती साडी दाखवली. त्यांनी ते बिल पेड म्हणून असं टॅग लावलं त्याला. शिवा म्हणला मला दाखव म्हटला, ते वाजतेलं म्हटला. मग त्याला दाखवलं, त्याला घातलं कानामध्ये, ते किती छान वाजत होतं आणि शिवा हसत होता. तर त्याला किती छान दिसत होतं ते माहिती आहे का. तर ते आम्ही घेतलं. मी दुसरं बघाल ते, पण त्यांनी काय म्हणलं नको म्हणलं दुसरं. आणि त्याला लाईटिंग बी होतं, आम्हाला माहीत नव्हतं. तिथलंच एक पोराने सांगितलं की ह्याला लाईटिंग येते. मग बघितलं लाईटिंग चालू करून, हेच फिक्स केलं आम्ही घ्यायसाठी. मग फिक्स केलं आणि मी दुसरी बी बघावं म्हटलं छान छान आहेत का आणि म्हणून. तर नाही, शिवाला तेच आवडलं होतं, तेच सिलेक्ट केलं होतं आम्ही. आणि बघा असं किती लई छान छान किती की होते, नको वाटलं. मग चला जाऊयात पुढं आता कपडे आणायसाठी बाकीचे. तर कुठं छान वाटले नाही आणि हेच पसंत केलं आणि निघलो आम्ही घराकडे पेट्रोल भरायसाठी. पेट्रोल भरलं इथं, पेट्रोल भरला. आणि शिवा बघा तिथं पेट्रोल भरून झाल्यावर त्यांच्या पप्पाकडनं ते पेट्रोलचं ते टंकीचं लावायचं ढक्कन काढून त्याला जाऊन लावते बघा त्याने. आता किती हुशार म्हणते मी, बघा कसं काढून आणि तिथं लावताय बघा आता झाकण. तर फोन आलता मला की श्रेयांशी उठली आहे म्हणून, कारण का आम्ही श्रेयांशीला घरी सोडून गेलतो ना. मग लवकर चला म्हणून बोलले. ह्यांचं पप्पा त्याच्याकडनं घेतले, लावले आणि गाडी चालू करत होते. शिवा तोपर्यंत गाडी चालू करायला येऊन माझ्यापाशीच थांबला होता. तर गाडीची बॅटरी गेली ती म्हणून गाडीला किक मारून चालू करायचं होतं. तर त्याने गाडीला किक मारून चालू केले आणि निघलो आम्ही गाडीवर. तर शिवा खूप मस्ती करत होता, बघितलो असं मस्ती करत आहे. मग रोड खूप खराब रोड होतं आणि रोडपाशी एकच काय म्हणतात ते तशी ते माल न्यायची गाडी अशी मध थांबून सोडली होती. गाड्या यायचं नाही जायचं नाही असं सगळे गाड्या थांबून सोडले होते.
बघा इकडं मागं बस, शाळाचा बस सगळेच थांबून सोडले होते असंच. ते कारण का ते समोरनं गाडी आलं तरच आमची गाडी पुढे जाणार ना. मग आजू बी तिथंच थांबली गाडी ते आणि निघली, तसंच जाऊन सोडली ती गाडी आणि आम्ही बी निघलो. रस्ता खूप खराब होता म्हणून थोड्या वेळेसाठी मी व्लॉगिंग ड्रॉप करावं म्हणून विचार केला होता, व्लॉगिंग थोड्या वेळासाठी बंद करावं म्हणून. तेव्हा मी घरी आलो आणि फायनली मी ते कानाला लावून बघितले. फायनली ट्रेंडिंगचं माझ्या आहोनी मला घेऊन दिलं, कारण का खूप ट्रेंडिंग आलं इंस्टाग्रामला आणि मला ते पाहिजे होतं. बघा लाईटिंग बी लागते. तर इथंच ब्लॉग एंड करूयात. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. तर सर्वांना माझा बाय. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.